ज्या पद्धतीनं राज्यामध्ये निकाल लागलेला आहे तशाच पद्धतीचा निकाल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लागलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुती 10 आणि महाविकास आघाडी 0 अशा पद्धतीचा रेट झालेला आहे। राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर आहेत। राधानगरीमध्ये हॅट्रिक केलेली आहे। राधानगरीमध्ये हॅट्रिक आतापर्यंत कुठल्याही आमदाराची झाली नव्हती। कुठल्याही आमदाराची हॅट्रिक झाली नव्हती, ती हॅट्रिक आपण केलेली आहे। काय पहिली प्रतिक्रिया आपली? राधानगरीच्या सर्व मतदारांचं मनापासून आभार। कारण काम करत असतो आपण, पण त्या कामाला दाद देणारी जनता माझ्या राधानगरी मतदारसंघातली आहे। त्यामुळे निश्चितपणानं मतदारसंघातल्या विकास कामांसाठी मतदारसंघासाठी दिलेला वेळ आणि त्या सगळ्याचं चीज आमच्या मतदारांनी केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार। खरं तर एक जनता एका बाजूला आणि नेते एका बाजूला अशा पद्धतीचं चित्र आहे ते राधानगरीमध्ये पाहायला मिळालं होतं। कशा पद्धतीनं जनतेनं साथ दिलेली आहे? गेली 10 वर्ष मी घरात नाही जनतेत अशी माझी ओळख होती आणि त्या सगळ्याला अत्यंत उत्स्फूर्तपणानं जनतेनं साथ दिली। खरं तर फार मोठे राजकीय नेते माझ्याकडे नव्हते, परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकास कामांमध्ये झोकून देऊन केलेलं काम, मतदारसंघाच्या विकासाबरोबर जनतेच्या सुखदुःखात ज्या पद्धतीने मी होतो, त्यामुळे 3.5 लाख लोकांचं कुटुंब, माझा मतदारसंघ म्हणजेच माझं कुटुंब, अशा पद्धतीची ओळख घेऊन मी फिरत होतो आणि त्या सगळ्याला उत्स्फूर्तपणाने लोकांनी साथ दिली। खरं तर उद्धव ठाकरेंनी पहिली सभा घेतली होती ती राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि ही निवडणूक आहे ती खरं तर उद्धव ठाकरे विरुद्ध प्रकाश आबिटकर अशा पद्धतीची झाली होती। नाही, असा काही विषयच नव्हता। माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी माझी असणारी नाळ आणि त्याच्यावरती हा निवडणुकीचा निकाल आहे। ठीक आहे, पक्षप्रमुख म्हणून ते त्यांच्या पक्षाच्या प्रमुख उमेदवाराचा प्रचार करायला आले असतील, परंतु त्या सगळ्या घटनांचा माझ्या मतदारसंघाशी काही एक संबंध असू शकत आणि ते निकालातून सुद्धा आपण बघितलं असेल। महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी आपल्याला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता। सतीश पाटील असतील, अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी येऊन भाषणे केली, प्रचार केला। काय वाटते, कशा पद्धतीने यातून सुटका झाली? हे सुटकेचा विषय नाही। या मतदारसंघाच्या विकासासाठी केलेलं काम, मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाशी असणारं आपलं नातं आणि अत्यंत आश्वासक पद्धतीनं लोकांनी सुद्धा माझ्यावरती जो काही विश्वास ठेवला, त्यामुळे हा निवडणुकीतला विजय निश्चित होता। केवळ औपचारिकता बाकी होती, ती कालच्या निकालानं झाली असं म्हणता येईल। विरोधकांनी पण खूप मोठी तयारी केलेली आपल्याला पाहायला मिळाली। वेगवेगळ्या पद्धतीवर जाऊन प्रचार केलेला आपल्याला पाहायला मिळाला। थोडंसं या निवडणुकीमध्ये गरजेपेक्षा जास्त विकास कामांपेक्षा सुद्धा व्यक्तिगत बदनामीला प्राधान्य देणं हे विरोधकांचं उद्दिष्ट होतं, परंतु त्या व्यक्तिगत बदनामीपेक्षा सुद्धा मतदारसंघाचा विकास हाच अजेंडा ठेवून आम्ही काम करत होतो आणि या अजेंड्याला लोकांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं किंवा प्राधान्य दिलं। तर आपण बघितलं की मी संपूर्णपणे जनतेमध्ये होतो। जनता हीच माझं कुटुंब आहे आणि म्हणूनच नेते जरी एका बाजूला असले तरी जनता माझ्यासोबत होती, अशा पद्धतीचं वक्तव्य प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे। कॅमेरामन निलेश शिवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।